भगव्या शाली घेऊन हे मराठा आंदोलक इथे एकवटलेले आहेत। मात्र इथे मोठ्या प्रमाणात गाणी लावण्यात आलेली आहे आणि या गाण्यावर ठेका या मराठा आंदोलकांनी घेतलेला आहे। हातामध्ये भगवा ध्वज आहे। मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून निर्जळी उपोषणाचा निर्धार केलेला आहे। गेल्या 4 दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू आहे, मात्र आज त्यांनी पाणीही पिणार नाही असा ठाम निर्धार केलेला आहे। तर दुसरीकडे आपण मुंबईमधल्या आझाद मैदानामधली ही दृश्य पाहतोय। जोरजोरात हलगी वाजवत, गाडी म्हणत, गाणी लावत ही सगळी मंडळी, मराठा आंदोलक मंडळी यावर ठेका धरत आहेत। भगव्या शाली उडवत त्यांचा हा सध्या ठेका धरलेला आपण पाहतोय। आरक्षणाच्या मागणीसाठी मोठ्या संख्येनं बीडमधून तसंच मराठवाड्यातून आंदोलक मंडळी ही मुंबईमधल्या आझाद मैदानामध्ये दाखल झालेली आहे। या संपूर्ण आंदोलकांनी या पूर्ण परिसरामध्ये त्यांचा आपल्याला वेढा पडलेला दिसतोय। संपूर्ण मैदान हे मराठा आंदोलकांनी खरं तर व्यापलेलं आहे। तर दुसरीकडे आपण मनोज जरांगे पाटील पाहतोय। मनोज जरांगे पाटील हे सध्या विश्रांती घेत आहेत। त्यांनी आजपासून निर्जळी उपोषण करण्याचा निर्धार केलेला आहे। डॉक्टरांनी त्यांची तपासणी केलेली आहे। त्यांच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता आहे आणि त्यामुळे ORS घ्या, पाणी प्या असं डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिलेला आहे। मात्र तरी सुद्धा आपण आजपासून निर्जळी उपोषण करणार यावर ते ठाम आहेत। ठाम निर्धार मनोज जरांगे पाटलांनी केलेला आहे। सरकारनं सुद्धा हालचाली सुरू केलेल्या आहेत। आज 11 वाजता एक महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री घेणार आहेत। यावेळेला उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील उपस्थित असतील, तसेच महाधिवक्ता सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे या बैठकीकडे सुद्धा सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। तसंच काहीही करून हे आंदोलन थांबलं पाहिजे असा सरकारचा प्रयत्न आहे। त्यामुळे सरकारकडून आता आगामी काळात काय नेमक्या उपाययोजना केल्या जातात, बैठकांमध्ये नेमकं काय ठरतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। तर ही 2 दृश्य पाहतोय। हा संपूर्ण परिसर आपण पाहतोय। या परिसरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। तर हे दृश्य आझाद मैदानातलं थेट मनोज जरांगे पाटील विश्रांती घेत आहेत। डॉक्टरांनी काल रात्री त्यांची वैद्यकीय तपासणी केलेली आहे आणि त्यांना सल्ला सुद्धा दिलेला आहे। मात्र मनोज जरांगे पाटील आजपासून निर्जळी उपोषणावर ठाम आहेत।